कोल्हापूर शहरात रिक्षा चालकांकडून मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागानं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संयुक्त कारवाई केली। यावेळी 92 रिक्षाचालकांवर कारवाई करत त्यांच्यावर 63,850 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे। बॅच जवळ न बाळगल्याबद्दल 15 जणांवर, वाहनांच्या आसन क्षमतेत बदल केल्याबद्दल एकावर, योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या 9 रिक्षाचालकांवर, गणवेश न वापरणाऱ्या 4 क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्याबद्दल 14 जणांवर, मीटरप्रमाणे भाडं न आकारणाऱ्या 16 जणांवर, विमा नसलेल्या 18 जणांवर, PUC नसलेल्या 9 जणांवर, परवाना उल्लंघन केल्याबद्दल 6 जणांवर अशा एकूण 92 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, RTO निरीक्षक विनायक सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला। यापुढे देखील अशा प्रकारे मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात व्यापक स्वरूपात मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय।